पत्रकारांची ही छोटीशी पत्रकार परिषद उरकल्यानंतर पुढचा कार्यक्रम होईल। जेवायचा बोलू नका 2 मिनिट थांबा। आपण कार्यकारिणी जाहीर झालेली आहे, किती कार्यकर्ते आपण पदाधिकारी किती निवडलेले आहेत, कशा प्रकारची कार्यकारिणी? तो अधिकार दोन्ही अध्यक्षांचा आहे, तो माझा अधिकार नाही। मला फक्त पाहुणा बोलवलाय, मी पाहुणा म्हणून आलोय, त्यामुळे मला त्याच्यात हस्तक्षेप करायचा अधिकार नाही। आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपा सत्ता आणेल खेचून, यासाठी कशा प्रकारची ही केलेली आहे? माझा कार्यकर्ता सक्षम आहे, जो मनापासून काम कार्यकर्ता करतोय तो कार्यकर्ता केवळ आणि केवळ बदलापूरच्या या विकासासाठी सत्ता हातात घेण्यासाठीच करतोय आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीने आम्ही सत्तेवर येऊ आणि नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी। बदलापूर शहरातलं राजकारण कुठेतरी एका गलिच्छ पद्धतीकडे चाललंय, कारण वैयक्तिक टीका केल्या जातात। अशा लोकांवरती काय तुम्ही प्रतिक्रिया देणार आहात? मला अशा लोकांचं नाव घेणं सुद्धा उचित वाटत नाही। माझ्या आयुष्यात मी कधीही चुकीच्या कोणाची टीका केल्या नाही, कारण आमची संस्कृती भारतीय जनता पार्टीची संस्कृती ती वेगळ्या विचारधारेत तयार झालेली आहे, त्यामुळे कोणी करत असेल तर तो त्यांना लकलाभ। शिवसेनेसाठी आपण म्हटलात की युतीसाठी आपण तयार आहात, जे शिवसैनिक आहेत ते येऊ शकतात, त्याबाबत काय? विधानसभेमध्ये सुद्धा खानदानी शिवसैनिक आहेत, त्यांनी माझं काम केलंय, त्यामुळे त्या खानदानी शिवसैनिकांना जर वाटत असेल का युती व्हावी तर आम्ही 2 पावलं पुढे यायला तयार आहोत। घराणेशाहीबाबत काय? खरं म्हणजे ही काही कोणाची मक्तेदारी नाही। माझ्याच घरातले मी सांगितलं खुलासा त्याचसाठी केला, एकमेव आमदार आहे महाराष्ट्रातला का कोणालाही मी शहरामध्ये एकालाही कोणाला काम करतात मुलं आमची, पण मी कधी सांगितलं नाही की आमच्या घरातला उमेदवार असावा। आता आमच्या घरातल्या सगळ्या घरादाराला जर तिकीट देत सुटलो तर ते बदलापूर काही विकायला काढलंय का? उमेदवार साधारण कधीपर्यंत? उमेदवार निवडणूक घोषित झाली, उमेदवार जाहीर होतील, पक्षाच्या अध्यक्षांच्या बरोबर चर्चा करून सगळे व्यवस्थित आपलं शहरात दादा, तुम्ही तुमच्या भाषणात एक विस्फोटक भाषण तुम्ही आज केलेलं आहे, कुठेतरी सरळ टीका केलेली आहे करतात आणि जे आमदारांच्या विरोधात बोलतात ते पाठीमागच्या दरवाजाने येऊन आमदारांचीच माफी मागून जातात। काय नक्की प्रकार आहे आणि अशा लोकांबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया? नाही, मी पहिली गोष्ट सांगतो की मी टीका नाही केली। ज्या लोकांनी अशा वल्गना केल्या त्यांना मी ते उत्तर दिलेलं आहे की आदरणीय आमदार यांच्यावरती टीका करताना आपण एक नाही तर 100 वेळा विचार करायला पाहिजे। विरोधी पक्षातले सगळे कार्यकर्ते सुद्धा त्यांचं आदराने नाव घेतात। आपण सुद्धा एकेकाळी अनेक वेळा त्यांच्या बरोबर राहिलेला आहात, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मग आज निवडणुका आल्या तर असे आमदार साहेब तुमच्यासाठी का वाईट झाले हे बदलापूर शहर उघड्या डोळ्याने बघतंय आणि हेच मला सांगावंसं वाटतंय। या ठिकाणी टीका केली जाते आणि नंतर माफी मागितली जाते, अशा लोकांबद्दल काय? असं जनताच म्हणते ना, त्यांच्या जवळचे पण कार्यकर्ते म्हणतात, मी तर नाही म्हणत आणि साक्षीदार आहेत, ते स्वतः साक्षीदार आहेत। त्याच्यामुळे मी बघा माझ्यावरती पण त्यांनी खूप मोठी टीका केली, पण मी त्यांना माझ्या कामातून उत्तर दिलं की ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री असताना गुजरातचा विकास केला आणि ते विकासाचं रोल मॉडेल गुजरातचं त्यांनी देशामध्ये आणलं। मी आज या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी जो काही माझ्या परिसरामध्ये जो विकास केलेला आहे, रोड मॉडेल केलेला आहे, मग ते मैदान असू दे, जिमखाना असू दे, आर्ट गॅलरी असू दे, यूपीएससी एमपीएससी सेंटर असू दे किंवा राष्ट्रीय ध्वज असू दे, अशी अनेक कामं केलेली गार्डन सारखी, त्याच रोड मॉडेलचं बदलापूर शहरामध्ये मी पुन्हा एकदा तशा प्रकारचं प्रत्येक वार्डामध्ये आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा माझा सांगण्याचा उद्देश आहे, याला विकास कामाचं सांगण्याचा उद्देश। जर तशा पद्धतीची कामं संपूर्ण बदलापूर शहरामध्ये झाली माझ्या विभागातली तर बदलापूर एक नंदनवन होईल आणि त्याला वेळ नाही लागणार की चांगलं बदलापूर। भाजपा फक्त अशा वल्गना करणाऱ्यांवर कामानं उत्तर देणार आहे? कामानं उत्तर मी देतोच आहे। माझं म्हणणं की त्यांनी माझ्यावरती अनेक वेळा टीका केल्या की एका वार्डापुरतं मर्यादित आहे, पण मी एका वार्डापुरतं मर्यादित, तुम्ही कोणत्या वार्डात असं काम करून दाखवलेले की जे लोकांना तुम्ही दाखवू शकता की बाबा हे बघा हे आमचं काम आहे? मी छातीटोकपणे सांगतोय की या हेंद्रेपडा विभागामध्ये, सानेवाडी विभागामध्ये, तुलसीविहार विभागामध्ये आणि येऊन बघा की बाबा मी काय काम केलंय, असं एखादा वार्ड दाखवा तुम्ही जो मी केलेला आहे। बाकी माझे काय टीका करण्याचा उद्देश नाही, मी विकास कामाने उत्तर देणार माणूस आहे। स्थानिक उमेदवारांना संधी द्यावी असं तुम्ही म्हणालात? एक्झॅक्टली, बघा
आमचा तुम्ही एकही उमेदवार दाखवा की जो वार्डापेक्षा बाहेरचा आहे किंवा पूर्वेचा उमेदवार पश्चिमेला नेलेला आहे किंवा पश्चिमेचा उमेदवार पूर्वेला आणलेला आहे. आम्ही त्या स्थानिक उमेदवारांना ज्यांनी 5-10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष मेहनत केलेली आहे, तिथे काम केलेले आहे, समाजकार्य केलेले आहे, अशाच उमेदवारांना आम्ही उमेदवारी देणार. शहराध्यक्ष धन्यवाद. आता बहुप्रतीक्षित असा पदनियुक्ती सोहळा होईल लगेच. संयुक्त घ्या, दोन्ही अध्यक्ष संयुक्त. कार्यकारिणीची या ठिकाणी कार्यकारिणी जाहीर होते. किती कार्यकारिणी असणार आहे, किती पद वाटप करण्यात आले? बदलापूर पूर्वला 60 कार्यकारिणी सदस्य आहेत आणि बदलापूर पश्चिमला 60 कार्यकारिणी सदस्य आहेत आणि आम्ही जे नवीन प्रभाग झालेले आहेत 24, त्या प्रत्येक प्रभागातना एक महिला प्रभाग प्रमुख आणि एक पुरुष प्रभाग प्रमुख अशी आम्ही कार्यकारिणी जाहीर करणार आहेत. केंद्रातला मोठा पक्ष आहे आणि मोठ्या पक्षाची एक तरुण युवा म्हणून तुमच्यावर जबाबदारी आलेली आहे. ही निवडणूक कशा प्रकारे पार पाडणार? खरं तर भारत देश हा तरुणांचा देश म्हणून बोलला जातो, कारण की जर एक वयाचा जर एक ॲव्हरेज जर पाहिला तर 30 ते 35च्या मध्ये जर आपण पाहिलं तर ते या देशातील तरुण आहेत. त्यामुळे नक्कीच या देशाचे पंतप्रधान यांनी जे सांगितले की हा देश तरुणांच्या हाती सोपवला आहे, तर खऱ्या अर्थाने आम्हाला ती संधी या ठिकाणी मिळालेली आहे. आणि आमची बदलापूर पूर्व आणि पश्चिम या पूर्व आणि पश्चिमची जी आमची कार्यकारिणी जी मंडळी आम्ही जी सांगतोय याच्यामध्ये 60 प्रमुख जी कार्यकारिणी आहे ती आहे. त्याच्यानंतर मोर्चा अध्यक्ष आहेत, हे 6 मोर्चा अध्यक्ष आहेत. त्यानंतर प्रकोष्ठ आहेत, काही सेलचे अध्यक्ष आहेत. सर्वच म्हणजे वैद्यकीय सेल असेल, सांस्कृतिक सेल असेल, असे सगळेच सेल आहेत. त्यांची देखील आपण आज या ठिकाणी नियुक्ती करणार आहोत, म्हणजे जेणेकरून की या पुढील आगामी निवडणुकीकरिता या संघटनेचं अधिकाधिक बळ हे आमच्या प्रत्येक उमेदवाराला मिळून जेणेकरून या पालिकेवर आमची सत्ता एक हाती सत्ता काबीज होईल. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की भाजपाच्या या ठिकाणी भाजपा कार्यकारिणी जी आहे, भाजपा पक्षाची कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर होते आणि या ठिकाणी आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर होते. त्याचबरोबर या कार्यक्रमात अनेकांचा पक्षप्रवेश देखील होतोय. आता महिलांचा जो काही पक्षप्रवेश आहे तो सुरू आहे. या ठिकाणी आमदारांनी आपल्या भाषणात अनेक अशा गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत. ज्या काही वल्गना केल्या जात आहेत त्या वल्गना करणाऱ्यांवर थेट कामाने आपण आमचं काम बघूनच लोकांनी आम्हाला निवडून द्यायचं आहे अशा प्रकारचं चांगलं राजकारण करूनच ही निवडणूक जी आहे ती आपण भाजपाकडून सामोरं जाणार आहोत अशा प्रकारचं वक्तव्य भाजपाकडून आलेलं आहे. आपण बघतोय भाजपा पक्षात पक्षप्रवेश केला जातोय. या ठिकाणी पक्षप्रवेशाची प्रक्रिया आहे. आदरणीय आमदार श्री किसनराव कथोरे साहेब यांच्या विकासाच्या झंझावातावर विश्वास ठेवून शिवसेनेतून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत सौभाग्यवती रिद्धिता रवींद्र घोरपडे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी शिवसेनेतून आणि आज त्यांचा पक्षप्रवेश केलेला वाढदिवसाच्या जन्मदिनी ते आज भारतीय जनता पार्टीच्या या कुटुंबामध्ये सामील होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर शिवसेनेतून आणखी एक प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्यातून भारतीय जनता पार्टीच्या या कुटुंबात सामील होत आहेत श्री शैलेश वडनेरे यांच्या अर्धांगिनी अर्थातच अखंड सौभाग्यवती सानिका शैलेश वडनेरे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून प्रवेश केलेल्या सानिका वडनेरे. यानंतर रिद्धिता घोरपडे ज्या शिंदे सेनेत उद्या आहे त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे भाजपामध्ये. त्यांची ओळख अशी आहे की त्या शिंदे सेनेचे गटनेते श्रीधर पाटील यांची बहीण आहेत आणि त्यांनी देखील पक्षप्रवेश केलेला आहे भाजपामध्ये. प्रभाग क्रमांक 7 मधला तो उमेदवार मानला जात आहे. शिंदे सेनेला बदलापूर शहरात कुठेतरी मोठं भंडार आहे.
शिवसेनेच्या देवेश मोठ्या नेत्याची दैवत, शहरातल्या मोठ्या नेत्याची ओंकार बहीण माडिये, अदिता गोरपडे यांनी भाजपामध्ये तुषार प्रवेश पाटील, केलेला आहे। या ठिकाणी मानव सोनवणे, अनेक असे पक्षप्रवेश जे आहेत तरुणांचे, हे पक्षप्रवेश शिर्के, भाजपा आमदार अंशु चौरसिया किसन कथोरे यांच्या कार्यालयाच्या या सर्व आवारात हे पक्षप्रवेशाचा युवा कार्यक्रम पार कार्यकर्त्यांचं भारतीय पडतोय। जनता त्याचबरोबर पार्टीमध्ये कार्यकारिणी देखील जाहीर हार्दिक करण्यात आलेली हार्दिक आहे। स्वागत आहे। यानंतर पदनियुक्ती सोहळा सुरू होतोय। तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला बदलापूर महत्त्वाच्या पूर्व आहेत। मंडळाचे अध्यक्ष बदलापूर सन्माननीय श्री नगरपालिकेची निवडणूक रमेशजी कधीही जाहीर चौसे होऊ शकते आणि या यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपापल्या बदलापूर पद्धतीने शहराचे तयारी करतो उपाध्यक्षपदी आहे। मात्र राजकारण चांगल्या बाजूनं व्हावं किंवा राजकीय जी खेळीमेळी आहेत, खेळीमेळीच्या वातावरणात हे राजकारण जे आहे ते पार पडलं पाहिजे, ही निवडणूक पार पडली पाहिजे, अशा प्रकारचं ध्येय धोरण जे आहे ते भाजपानं या ठिकाणी अवलंबलेलं आहे। मात्र ही निवडणूक कशा प्रकारची असणार आहे, या ठिकाणी किती वैयक्तिक टीका केल्या जाणार आहेत किंवा या सगळ्या संदर्भातल्या ज्या काही घडामोडी आहेत, भविष्यात काय घडणार आहे, उद्या काय घडणार आहे, त्यानंतर राजकीय दृष्ट्या काय काय बदल सुरू आहे, या संदर्भात सगळी सविस्तर चर्चा, माहिती, बातमी आम्ही आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। मात्र या बातमी संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधार लोकतंत्र या बातमीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।